हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये आपण प्रकरण 5 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री यामध्ये प्रॅक्टिस सेट 5.2ला सुरुवात केली. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 इन ईच ऑफ द फॉलोइंग तुम्ही स्वतः पुस्तकात पहा 115 पान पेज 115 115 पानावर हे उदाहरण आहे. In each of the following examples, find the coordinates of a point A which divides given segment PQ in ratio A as to B. बघा, खाली काही बिंदू आणि त्याचे निर्देशक दिलेत. P आणि Q बिंदूंचे निर्देशक दिलेत आणि या बिंदूंना या रेषाखंडाला 2:1, 3:4, 1:2 अशा प्रमाणात छेदणारे बिंदू दिलेत आणि त्यावरून त्या बिंदूचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहे. बघा, पी क्यू फॉर एक्झाम्पल पी क्यू याचे कोऑर्डिनेट दिलेत आणि याच्यामध्ये असणारा ए पॉईंट दिलाय आणि त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत. हे लक्षात ठेवा, हे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि म्हणून एक्झाम्पल नंबर 1 मला वाटतं हे एक्झाम्पल नंबर 2 घेऊया. P given -2 -5 and Q given 4 3 and the ratio A as to B it is equal to 3 as to 4. अशा प्रकारचं उदाहरण आहे. 1 नंबरचं उदाहरण या अगोदर झालेलं आहे म्हणून आपण 2 नंबरचं उदाहरण घेतलं. सो P has coordinate -2 -5, so it is x1 y1 and it is x2 y2. M as to n, so it is m and n. Then solution of this example, point A divides segment PQ in ratio 3:4. A हा पॉइंट सेगमेंट PQ ला 3:4 प्रमाणात विभागतो and therefore coordinates of point A are calculated by using formula x is equal to mx2 plus nx1 divided by m plus n. आपण या अगोदर हा फॉर्म्युला अभ्यासलेला आहे, त्यामुळे या फॉर्म्युलाद्वारे आपण x कोऑर्डिनेट असा मिळवणार आहोत and then y coordinate, that is my2 plus ny1 divided by m plus n. This is the formula for coordinate y. So put values given. So m it is 3, x2 that is 4, n that is 4 and x1 that is -2, and at the base addition m is 3, n is 4. आपल्याला दिलेल्या या किमती या सूत्रामध्ये ठेवत जायचं आहे आणि मग सोडवत जाऊया. गुणाकार 12 plus minus that is -8 and 7, so it is 4/7. X coordinate of
पॉइंट ए चा एक्स कोऑर्डिनेट हा आपण 4/7 मिळालेला आहे. देन वाय कोऑर्डिनेट m, that is 3, y2 is 3 plus n 4 and y1 that is -5, and addition of this m plus n, 3 into product that is 9 minus 20 and divided by 7, so the answer is -11/7 coordinate of y-axis, and therefore point A coordinates of point A, write in bracket, that is x coordinate first 4/7 and second -11/7. So this is the answer for this example. या पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवायची आहेत आणि निश्चित अशा प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये सोडवावं लागणार आहे. त्या दृष्टीने तुमची तयारी असायला पाहिजे. बघा आणखी एक उदाहरण पुढचं. Point P has coordinate 2, 6 and Q has coordinate -4, 1. A as to B ratio given 1 as to 2. हे दुसरं उदाहरण आहे. यात सुद्धा हे पॉइंट पी क्यू त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ए हा पॉइंट या रेषाखंडाला एकाच दोन प्रमाणात विभागतो. हा एक असेल तर हा दोन, म्हणजे m = 1 n = 2 या प्रकारे. आणि म्हणून आपल्याला या ए या बिंदूचे कोऑर्डिनेट मिळवायचे आहे. So point A divides segment PQ in ratio 1:2, and therefore coordinates of point A are coordinates of point A, x coordinate calculated by this formula, also y coordinate from this. So in this write x1 y1, x2 y2, m n. These are values put in given formula. M, that is 1, x2 minus 4 plus n, that is 2, and x1, that is also 2. दिलेल्या किमती व्यवस्थित घातल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. आणि m आणि n ची बेरीज 1 + 2. So product of this -4 plus 4 and addition, that is 3. So 0/3. So the answer is 0. 5/2. Answer is 0. And then m, that is 1, y2 1, n 2, and y1 6. Addition of both 1 plus 2. So product is 1 plus 12/3. So
13/3 is the y coordinate of point A. A या पॉइंटचा y coordinate 13/3 आहे. तर हे लिखाण सुद्धा तुमचं एकाखाली एक अशा पायऱ्याने पाहिजे आणि मग त्याचं उत्तर लिहिताना coordinates of point A in bracket x is equal to 0 and y is equal to 13/3 like this. या प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहावं लागेल. तर ही उदाहरणं आहेत या सेक्शन फॉर्म्युलावर आधारित अशी असणारी आहेत. तर या प्रकारची अजून उदाहरणं पुस्तकामध्ये आहेत. त्या उदाहरणांचा अभ्यास करा. क्वेश्चन नंबर 3 also same. Find the ratio in which point T minus 1/6 divides segment joining point PQ. म्हणजे याच प्रकारचं उदाहरण आहे ते तिसरं. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. Given 2 points point P, point Q are given -3, 10 and Q given 6, -8. This segment PQ is divided by point T which has coordinates -1, 6 and we have to find ratio of these two parts. या दोन पार्टचं आपल्याला गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजे या अगोदरच्या उदाहरणात आपल्याला पॉइंट दिले जायचे, रेशो दिला जायचा आणि त्यावरून उदाहरण सोडवायला लागायचं. आता उलट यामध्ये पॉइंट दोन्ही दिलेत, त्याचा डिवाइडिंग करणारा पॉइंट तोही दिलेला आहे आणि आपल्याला त्यातला रेशो शोधायचा आहे. So x1 y1, x2 y2 and this is x and y. Similar formula, x is equal to mx2 plus nx1 divided by m plus n. x coordinate. आता x coordinate इथे दिलेला आहे. x coordinate काढूयात आपण. m काढायचा आहे. x coordinate दिलेला आहे -1, x2 that is 6, n आपल्याला शोधायचा आहे x1 that is -3. त्यानंतर m plus n आपल्याला काढायचा आहे. या पद्धतीने आपल्याला m आणि n रेशो शोधायचा आहे आणि म्हणून त्या किमती इथे वापरता येणार नाहीये. x ची किंमत जो पॉइंट t आहे त्याने डिवाइड केलाय त्याची किंमत दिलेली आहे, ती किंमत घातली आणि मग याला क्रॉस प्रोडक्ट केला, याने याला गुणलं. -1 m plus n is equal to 6m minus product of this 3m. अशा प्रकारे बघा -m -n
इज इक्वल टू 6m मायनस 3 या पद्धतीने. अजूनही आपण याचं रूपांतर करू शकतो. 6m हे प्लस झाले इकडे, हे मायनस 3m, this goes here, and therefore 6 plus 1, that is 7m plus minus 2n is equal to 0. 7m minus 2n is equal to 0 is the first equation. आपल्याला असं इक्वेशन इथे मिळत आहे. आणि म्हणून 7m minus 2n is equal to 0, and therefore 7m is equal to minus 2 here goes, and it becomes plus m, this n goes here, and plus 2 divided by 7. So we get m as to n is equal to 2 as to 7 is the answer. बघा अगदी थोडक्यात आहे उदाहरण आहे. याच फॉर्म्युलामध्ये आपण किमती फक्त ठेवल्यात आणि या सूत्राला महत्व आहे. इथे तुम्हाला m आणि n चा संबंध मिळतोय. बघा दिलेल्या या किमती ज्या आहेत त्या आपण यामध्ये घातल्यात, याला सोपं रूप देऊन हे समीकरण तयार केलंय, आणि मग जे वजा आहेत ते पलीकडे गेल्यावर अधिक झाले. आपल्याला m/n रेशो पाहिजे आहे, आणि म्हणून तो m/n काढण्यासाठी हा m तसाच, हा गुणिले इथे 1 लावल्यानंतर भागिले झाला, हा 2 तसाच, आणि हा 7 इकडे, आणि म्हणून m आणि n हा रेशो 2:7, आणि म्हणून पॉइंट T divides segment PQ in ratio 2:7. हे यातलं उत्तर. पॉइंट T सेगमेंट PQ ला 2:7 प्रमाणात विभागतो. अशा प्रकारचं प्रमाण आपल्याला शोधता येतं. तर या प्रकारची उदाहरणं पुस्तकामध्ये आहेत. आपण जास्तीत जास्त उदाहरणं अभ्यासात सराव ठेवा. निश्चित एक उदाहरण यातलं बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर अभ्यास करा, आणि आपण इथे थांबूयात. धन्यवाद.